भाजप नेते विजय चौधरी यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या निषेधार्थ गुजर पटेल समाजाने नंदुरबार शहरात मूक मोर्चा काढलाय। नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात समाज बांधवांनी काळ्या फिती व निषेधाचे फलक हातात घेत शांततेत आंदोलन केले। संबंधित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाई व पक्षातून हकालपट्टीची मागणी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। काय मागणी आहे? आज लेवा पाटीदार समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। त्या मूक मोर्चा शांततेत झाला। जिल्हाधिकारी महोदयांकडे SP मॅडम यांच्याकडे आपण निवेदन दिलं। निवेदन देत असताना आता जे काही आम्ही भौगोलिक बघितलं की मीडियाला SP मॅडमांनी स्वतः बाईट दिला की जे विजय चौधरींचे PA होते यांनी स्वतः कबूल केलं की विजय चौधरींच्या मोबाईलमधून मी पेन ड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप घेतल्या। मग आता त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहे। आजही आता आम्ही निवेदन दिले आहे, त्याची निष्पक्ष चौकशी होईल, त्यावरही गुन्हा दाखल होणार आहे। पण आधी जो अॅट्रॉसिटी कलम म्हणून आपलं झालेलं असताना देखील पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचा काय विषय मला माहीत नाही, पण मॅडमच स्वतः SP मॅडम म्हटल्या की ऑडिओ क्लिपमध्ये त्याने मान्य केलेलं आहे त्याला अटक झाली पाहिजे होती आतापर्यंत, पण अटक होत नाहीये। काय कारण असेल माहीत नाही, पण अटक करण्यात यावी। आता मगाशी प्रफुल्ल पटेल म्हटले की जर कायद्याने निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू, आणि ही खरंच गोष्ट आहे की आता येणारे 9 ऑगस्ट आहे। 9 ऑगस्टचा शांततेत सर्व जिल्ह्यामध्ये हा आम्ही शांततेचा संदेश देत असतो, परंतु जन आंदोलन छेडत असताना कधी काल बोट लागलं, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, म्हणजे जेणेकरून नंदुरबार जिल्हा हा शांततेत राहील। आणि दुसरी गोष्ट की ते म्हणतात की AI क्लिप आहे, पण AI क्लिपचा काय विषय आला? त्यांच्याच मुलाने मान्य केलंय FIR मध्ये की आमचा मोबाईल चोरीला गेलाय, कोणीतरी PAने मोबाईल चोरी, त्यांनीच रायटिंग मध्ये दिलेलं आहे, आणि ते स्टेटमेंट सांगतात की AI आहे। तसं AI टेक्नॉलॉजी ही फॉरवर्ड झालेली आहे, परंतु 5000 ते 7000 क्लिप AI करू शकत नाही, आणि वैयक्तिक एका विषय नाहीये तो पूर्ण महाराष्ट्रातला मिनिस्टर असतील, आमदार असतील आणि एक महिला विषय असतील बोलतात। बघा, केंद्राच्या राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, आपल्या माजी संसद आदरणीय हिनाताई गावित, आपल्या रोहिणीताई खडसे यांच्याबद्दल अजून अनेक आहे, मालतीताई वळवे आहे, कल्पना पंड्या आहेत, त्यात मी पण आहे, पुन्हा एक सविता देसाई, अशा अनेक महिलांवर अश्लील शब्द वापरले। अरे आपल्या केंद्रस्थानी जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब बसले ते सुद्धा केंद्रस्थानी महिलांना घेऊन सन्मानाने बोलतात, सन्मानाने त्यांना वागवतात। आणि आपली महाराष्ट्राची छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आपण त्या संस्काराने त्या संस्कृतीने चालत असतो, आणि अशात महिलांना अशा अश्लील भाषा वापरताय आणि त्यांना अटक होत नाहीये। अटक लवकरात लवकर करण्यात यावी। ऑलरेडी गुन्हे दाखल आहे, नाही केली तर 2 दिवसामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे। आज समस्त लेवा पाटीदार गुजर समाज, खानदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयावर जाहीर निषेध मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात प्रामुख्याने समाजातील सर्वच माता भगिनी, युवक युवती आणि ज्येष्ठ लोक समाजाचे सर्वच उपस्थित होते। मागच्या काही दिवसापासून व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह, बदनामीकारक अशा क्लिप्स व्हायरल होत होत्या, आणि त्यात समाजाच्या कन्या, नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय हिनाताई गावित आणि मुक्ताईनगर येथील रोहिणीताई खडसे या 3 भगिनींबद्दल अत्यंत अर्वाच्य अश्लील भाषेत असा शिवीगाळ करण्यात आला होता। याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज समस्त लेवा पाटीदार समाज इथं उपस्थित होता। आमच्या सर्व समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसमोर
आमच्या मागण्या मांडल्या की ज्या व्हिडिओ क्लिप्स या समाज माध्यमांवर या प्रसारित करण्यात आल्या त्यांची निष्पक्ष अशी चौकशी करून संबंधित श्री विजय वसंत चौधरी यांच्यावर निष्पक्ष चौकशी झाल्यानंतर दोष सिद्धी झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या समस्त लेवा पाटीदार समाजाच्या वतीने आज ही मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर समाजाने प्रशासनाला हेही सांगितलं आहे की कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर पुढे मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नंदुरबार.